राज्यातील 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदा घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय। यामुळे आता राज्यातील 22 जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहेत। नक्की काय दिलाय सर्वोच्च न्यायालयाने निकाल सांगते, पण त्याआधी आम्हाला फॉलो नक्की करा, कारण अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही सर्वात आधी तुम्हाला देत असतो। सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत राज्य सरकारने एक मोठी मागणी केली होती। अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निवडणुका घेण्यास परवानगी द्या अशी विनंती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केली। मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळून लावत प्रलंबित निवडणुकांना स्थगिती कायम ठेवली आहे। यामागचं मुख्य कारण काय, तर राहुल रमेश वाघ विरुद्ध केंद्र आणि राज्य सरकार या मूळ याचिकेनुसार बांठिया समितीच्या अहवालापूर्वी निवडणूक आयोगाने आरक्षण निश्चित करताना 50% ची मर्यादा ओलांडली होती। राज्यातील 22 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांमध्ये हे आरक्षण मर्यादेबाहेर गेल्याने तिथे पेच निर्माण झालाय। आता या 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहेत। मात्र दिलासादायक बाब म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालय लवकरच अंतिम सुनावणी करणार आहे। कोर्टाने सर्व वकिलांना पूर्वतयारी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। थोडक्यात सांगायचं तर आता सर्वांच्या नजरा कोर्टाच्या शेवटच्या निकालाकडे लागल्या आहेत। त्यानंतरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल। याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।